इथून सुरुवात होते तुमची। हा एंट्रन्स आहे सुरुवातीचा। पॅलेस मोठं दिसतंय। सिटी पॅलेस जयपूर हे शाही निवासस्थान आणि जयपूर राजस्थान येथे जयपूर राज्याच्या राज्यकर्त्यांचे माजी प्रशासकीय मुख्यालय आहे। जयपूर शहराची स्थापना महाराजा सवाई जयसिंग II यांनी केली। सो इथे आता आपण एंट्रन्सच्या इथे आलोय। इथे तिकीट घ्यावं लागेल आणि तिकीट घेतल्यानंतर मग पुढे सवाई जयपूर आपल्याला हे पुस्तक मिळाले आणि इथे तिकीट घेतलंय। सो 300 रुपये पर पर्सन आपल्याला पडणार आहेत आणि तुम्हाला बुक फ्री आहे। 5 वर्षाच्या खाली जे काय आहे त्यांना 5 वर्षाच्या खाली तिकीट नाही आहे, पण त्याच्यावरती 300 रुपये पर पर्सन तिकीट तुम्हाला घ्यायला लागेल। आता यामध्ये माहिती वाचू आणि मग फिरू सगळं। सो ते 2 एंट्री आहेत, एक गेट नंबर 1 वीरेंद्र पोल आणि गेट नंबर 2 उदय पोल। सो आपण आता गेट नंबर 2 वरनं जातोय, म्हणजे उदय पोल वरून। सो इथे एंट्री करायची आहे 12 लोकांची आणि मग पुढे जायचं आहे। सो हे तुम्हाला काल सांगितलं ना, हे जे आहे ना कलर हा सगळा नॅचरल कलर आहे, पेंट नाही आहे, नॅचरल कलर आहे तो। सो आता चला लवकरात लवकर सुरुवात करू ना फिरायची। आता इथे कॅमेऱ्याचं आपण विचारलं आहे तर छोटे मोठे कॅमेरे अलाउड आहेत, मोबाईल अलाउड आहे। फक्त जिथे ते थांबवतील की ते काढू नका तिथे आपण व्हिडिओ नाही काढायचे। बाकी जेवढं आपण एक्सप्लोअर म्हणजे मोबाईलमध्ये कॅप्चर करू शकतो तिथे सगळे व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे आपल्याला हे जयपूर पॅलेस किंवा सवाई जयपूर हे पाहायला मिळतं। जयपूर 1949 पर्यंत राज्याची राजधानी राहिली, जेव्हा ती सध्याच्या भारताच्या राजस्थान राज्याची राजधानी बनली आहे। सिटी पॅलेस जयपूरच्या महाराजांचे औपचारिक आणि प्रशासकीय आसन म्हणून कार्यरत आहे। राजवाड्याचे बांधकाम 1732 मध्ये पूर्ण झाले आणि ते धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच कला वाणिज्य उद्योगाचे संरक्षक देखील आहे। मुघल आणि जयपूर स्थापत्य शैलीच्या घटकांना एकत्र करून वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार ते बांधले गेले। राजवाडा संकुल जयपूर शहराच्या मध्यभागी आहे। सिटी पॅलेसचा इतिहास जयपूर शहराच्या इतिहासाशी आणि त्यांच्या शासकांशी जवळून जोडलेला आहे। आता आपण हे जयपूर पॅलेसच्या आतमध्ये आलोय आणि हे नक्षीकाम बघा कसलं भारी आहे। आणि इथे एक पॅलेस बघायला मिळते, त्याला प्रीतम निवास नाव दिलंय। म्हणजे 2 आहेत, एक तर राईट साईडला तिकडे रेस्टॉरंट आहे आणि हे समोर जे आपल्याला दिसतंय हे आहे प्रीतम निवास। सो आर्मरी डाव्या साईडला आहे, सभा निवास डाव्या साईडला आहे। सो असं आपल्याला पाहायला मिळणार। आता एक एक प्लेस आपण एक्सप्लोर करूया। सिटी प्लेस का नाम है महाराजा सवाई मानसिंह सेकंड म्यूजियम द सिटी पैलेस। जयपुर सिटी जो फर्स्ट किंग थे महाराजा सवाई जयसिंह II, इनका पहले कैपिटल था आमेर पैलेस। तो आमेर से प्लान होकर न्यू प्लान सिटी जयपुर बसाया गया 18 नवंबर 1727 में। जयसिंह के नाम से जयपुर सिटी का नाम है जयपुर पूर्व सिटी। और जयसिंह जी की वाइफ का नाम था महारानी चंद्रावती कंवर। उन्होंने अपनी ही वाइफ के नाम पर पैलेस का नाम रखा है चंद्र महल, इसे मून पैलेस के नाम से जानते हैं। ओके, अभी जो रॉयल फैमिली जो 5 मेंबर है वो इसी पैलेस में स्टे करते हैं। 5 मेंबर। जयसिंह के लास्ट में भवानी सिंह, उनकी वाइफ है राजमाता पद्मिनी देवी। उनकी ओनली 1 डॉटर है दिया कुमारी, जो पॉलिटिक्स में उनके 3 चिल्ड्रन से 2 सन एंड 1 डॉटर। अभी जो करंट किंग है वो दिया कुमार जी के सबसे बड़े बेटे हैं सवाई पद्मनाभ सिंह। एज है 25 ईयर्स और नेशनल मोस्ट पोलो प्लेयर्स है। ओके, पैलेस के ऊपर आप सिंगल फ्लैग देख लेंगे 5 कलर का नॉर्थ इंडियन फ्लैग जयपुर सिटी का पर्सनल फ्लैग है ये। ओके, इसी के ऊपर इसका 25% टॉप पे लगाया जाता है। ओके, जब 2 फ्लैग रहते हैं तो करंट किंग जयपुर सिटी के अंदर होते हैं, स्मॉल फ्लैग रिमूव करते हैं तो करंट किंग आउट ऑफ सिटी। ओके ओके ओके, अभी जो करंट किंग है वो आउट ऑफ सिटी है। सेंटर जो म्यूजियम का जो फर्स्ट पार्ट है वो दीवाने खास है, इसलिए प्राइवेट मीटिंग हॉल्स। ओके, तो मटका बोला था। सो तिथे 2 फ्लॅग आहेत, एक इथे आणि तिथे। तो असेल तर पॅलेसवर राजा आहेत, नसेल तर मग राजा नाही आहेत। दीवाने खास जहाँ पे राजा की खास मीटिंग होती थी। सामने आप सिल्वर जाति के पोर्ट देख रहे हैं। जयपुर के 9th नंबर के माधव सिंह II अपनी लाइफ में नॉर्मल वाटर यूज़ नहीं करते, ओनली गंगा वाटर यूज़ करते हैं पीने के लिए, नहाने के लिए, धार्मिक पद्धति के थे।
तो 1 जार को बनाने के लिए 14,000 सिल्वर कॉइन्स मेल्ट करके बनाया गया है। वेट है 345 kg, हाइट है 5 फीट 3 इंच एंड गंगा जल की कैपेसिटी है 2000 लीटर यानी 400 गैलियन। जयपुर से बॉम्बे ट्रेन, बॉम्बे बाई शिप इंग्लैंड। 1902 में इंग्लैंड सीखे थे, इंग्लैंड के किंग थे एडवर्ड सप्तम का राजतिलक समारोह था। तो उन्होंने माधव सिंह जी को इनवाइट किया, तो जाने से पहले 2 कलश बना के इनमें गंगा जल स्टोर करके फिर वो कैरी करके इंग्लैंड लिख दिया था। ये विश्व के सबसे बड़े कलश है, इसका नाम आज भी गिनीज बुक में नाम दर्ज है। ओके, 1 पीस का 9 जॉइंट वुड का सांचा बनाते हैं, उसमें कॉइन्स को मेल्ट करके डाल के बनाया गया है और सिल्वर ऑक्साइड ब्लैक पड़ जाता है, उनकी मंथली क्लीनिंग करते हैं। पहले से यहाँ है कि अभी आता जे आपण पाहणार आहोत ना ते खूप युनिक आहे आणि त्याच्यात फक्त गंगाजल जे महाराज होते गंगाजलच वापरायचे आणि ते तिथे पिण्यासाठी आणि ते इथे आणलं जायचं। हे जे कॉइन्स होते ना सिल्वर कॉइन्स ते मेल्ट करून ते बनवले गेले। महाराजा सवाई जयसिंग II पासून सुरू होऊन ज्यांनी 1699 ते 1744 पर्यंत राज्य केले त्यांना श्रेय दिले की शहराच्या संकुलाची बाह्य भिंत म्हणून बांधकाम सुरू केले। वास्तुशास्त्राच्या प्राचार्यांच्या शास्त्रीय आधारावर आणि सध्याच्या पश्चिम बंगालच्या नैहाटी येथील बंगाली वास्तुविशारद विद्याधर भट्टाचार्य यांच्या वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जयपूर शहराची योजना 6 ब्लॉक्समध्ये विस्तृत मार्गांनी विभक्त केली। 3000 रुपये तिकीट आहे। तुम्हाला जर राजाचा पॅलेस बघायचा ना मेन ॲक्च्युली त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि तो जर बघायचा असेल तर 3000 रुपये तिकीट आहे। किती? 3000। सो सध्या आपल्याला तेवढं बजेट नाही आहे, त्याच्यामुळे आता आपण फक्त हा जो पॅलेस आहे तेवढंच बघणार आहे। जेव्हा बजेट वाढेल ना तेव्हा कधीतरी आपण येऊ तेव्हा पाहू। आता नाही आपल्याला बजेटमध्ये बसत आहे। आपण जिथे आहोत इथे सगळे जे काय महाराण्या होते बायका ज्या असायच्या त्या इथे यायच्या, म्हणजे त्यांना काही नाचणं वगैरे करायचं असेल काय करायचं असेल तर इथे यायच्या। आणि वरती ज्या त्यांना कसं त्यावेळी घुंगट असायचे ना, सो ते घुंगट वगैरे त्यामध्ये त्यांना इथे यावं लागायचं आणि वरती खिडक्या बघतात इथून सगळं ते नजारा पाहायला जायचं। इथे जे काय डान्स व्हायचे किंवा गाण्यावर जे काही कार्यक्रम व्हायचे त्याचं इथून सगळं प्रक्षेपण व्हायचं असं। आणि इथे 4 दरवाजे आहेत, 1 तो 2 3 आणि हा 4 आणि 4ही दरवाज्यांवर वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम केलं आहे। जसं की इथे मोर आहे त्याचा कलर वेगळा आहे, तिथे मोरपीस आहे त्याचा कलर वेगळा आहे, असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नक्षीकाम त्यांनी केलं आहे। आणि त्यावेळी जे दरवाजे उघडले जायचे ते हे जे आर्किटेक्चर बनवलं आहे हे वास्तुशास्त्रानुसार बनवलं आहे आणि त्या वास्तुशास्त्रानुसार हे दरवाजे उघडले जायचे। आता सध्या एकच दरवाजा उघडला गेला आहे, हा जो समोरचा मोरपिशी हा जो वरती आहे ना हा दरवाजा फक्त उघडला गेला आहे, बाकी सगळे दरवाजे आता बंद केलेत। पण त्यावेळी ऋतूनुसार आणि वास्तुशास्त्रानुसार त्यावेळी ते दरवाजे ओपन केले जायचे। इथे दिसतात बघा, याच्या बाजूला तर तुम्हाला नावं पण दिसतात। आता हा वर्षा डेवरी ठीक आहे, त्याच्या बाजूचा हा दिसतोय तुम्हाला हा ग्रीष्मा डेवरी ठीक आहे। तसंच तिकडच्या बाजूला शरद डेवरी आणि त्याच्या उजव्या बाजूला आहे वसंत डेवरी। अशा प्रकारे हे 4 दरवाजे तुम्हाला इथे पाहायला मिळतात। महाराजा माधोसिंग II चा दत्तक पुत्र मानसिंग II जयपूरमधील चंद्रमहल राजवाड्यातून राज्य करणारा जयपूरचा शेवटचा महाराजा होता। भारतीय संघ राज्यात विलीन झाल्यानंतर हा राजवाडा राज्य घराण्याचे निवासस्थान बनला। जयपूर ही भारताच्या राजस्थान राज्याची राजधानी बनली आणि मानसिंग II यांना काही काळासाठी राज्यप्रमुख बनवले गेले। नंतर ते स्पेनमधील भारताचे राजदूत बनले।
आता जिथे आलो होतो ना तिथे आतमध्ये जो काही दरबार होता तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, पण बाहेर आता इथे फोटोज आहेत, ते मला दाखवतो. महाराजा सवाई मानसिंग जे द्वितीय होते त्यांचं संग्रहालय इथे होतं, पण इथे फोन किंवा कॅमेरा अलाउड नाही आहे. इथे फोटो आहेत. सी सो हे जे मागे फोटो बघितले आहेत हे सवाई मानसिंग 2 यांच्या थ्रू ते फोटो आपल्याला पाहायला मिळतात. तिथून आपण डायरेक्ट आता परत जिथे सुरुवातीला होतो ना तिथे परत बाहेर पडलो आहेत. इथे जे दिसते इथे सनई वाजवायचे ते. आता आपलं आतलं पॅलेस पूर्ण बघून झालं आणि वीरेंद्र पोल म्हणजे गेट नंबर 1 तिथून आता आपण बाहेर पडलो. आता आपण जंतर मंतरला जायचं आहे. इथून जवळच आहे, काहीतरी 500 किंवा 1 किलोमीटरच्या आसपास असेल. सो तिकडे आता जाऊया आणि तिथे काय बघायला मिळते ते बघू. इथे 300 रुपये तिकीट होता, जंतर मंतरला 52 रुपये तिकीट आहे. आमच्या भावानं त्या बेचाऱ्या त्या छोट्याची टोपी चोरला नाही बघा. टोपी चोर एकदम टोपी बाज आदमी आहे यार. टोपी बाज आदमी. पधारो मारो देश. तोंड बघा. तर आपण आलो इथे जंतर मंतर आणि पर पर्सन 52 रुपये तिकीट आपल्याला बघायला मिळते. तर आता जंतर मंतरला काय काय बघायला मिळते ते चेक करू आपण. सुरुवात इथूनच होते. जंतर मंतर या जगातील सर्वात मोठे दगडी संडियल आहे आणि ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. सो आता आपण जे बघतोय हे दक्षिणोत्तर भित्ती असं नाव आहे त्याचं. आणि त्याच्यावर त्यांनी हे अशा प्रकारे हाफ सर्कल दिलेलं आहे आणि प्रत्येकावर त्यांनी डिग्रीज ज्या अँगल्स आहेत ना त्या तिथे मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्यानुसार इथे तुम्हाला त्याची माहिती मिळते पूर्ण दक्षिणोत्तर भित्तीचं. तर दक्षिणोत्तर भित्ती हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे वॉलवर जे एक्झॅक्टली प्लेस केलेलं आपण पाहिलं तर वॉलवर नॉर्थ साऊथ डायरेक्शनने एक्झॅक्टली ते प्लेस केलेलं आहे असं इथे लिहिलं आहे. आणि त्याचा जे अल्टिट्यूड मेजरमेंट वगैरे करायचं आहे त्याचं खाली कसं करायचं ते पूर्ण लिहिलेलं आहे असं तुम्ही इथे पाहू शकता. मागे जे आपण पाहिलं तर ते मी आता सर्च करतो एक्झॅक्टली काय आहे ते. तर इथे लिहिलं आहे की द इन्स्ट्रुमेंट वॉज यूज टू मेजर द अल्टिट्यूड अँड द अँग्युलर हाईट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन द स्काय. सो तिथे जे फर्स्टवालं आहे ते त्यासाठी वापरलं जातं. हे जे दुसरं आहे दक्षिणोत्तर भित्ती तर त्याचं काय आहे की इथून वरती जायला शिड्या आहेत, इथून वरती जायला शिड्या आहेत, तिथे मध्ये एक पॉईंट आहे. ठीक आहे, त्या पॉईंटवर जी सूर्याच्या किरणांमुळे पडलेली जी सावली आहे त्याच्यावरनं सूर्योदय आणि सूर्यास्त या दोघांचा अंदाज यावरून घेतला जायचा. म्हणजे किती वेळा सूर्योदय किती वेळा सूर्यास्त या सगळ्याचा असं एकंदरीत इथे लिहिलेलं आहे की त्याचं जे अनुमान आहे ते याच्यावरनं लावलं जायचं. अशा प्रकारे हे सेकंड आपण जे इन्स्ट्रुमेंट बघतोय ते हे सेकंड इन्स्ट्रुमेंट. सो आपण पाहिलं की तिकडून पलीकडच्या साईडला एक इंडिकेटर होता, या साईडला याच्यावरनं पण जे सूर्योदय आणि सूर्यास्त त्यांचं जे मोजमाप होतं याच्यावरनं करायचं. म्हणजे हा एक आणि तो पलीकडचा एक. अशा प्रकारे दोघांचं काम असं होतं की सूर्योदय आणि सूर्यास्त यांचं जे मेजरमेंट होतं किंवा अंदाज होता तो याच्यावरनं तो काढला जायचा. अशा प्रकारे हे दक्षिणोदय भित्ती यंत्र हे तिसरं.
आता पुढचं बघू. इथे गार्डन वगैरे खूप चांगलं जपलेलं आहे, म्हणजे निवांत तुम्ही बसू वगैरे शकता. आता इथून असं पुढे जाऊ, ते मध्ये काय आहे बघू. आता इथे वर चढायला मनाई आहे, म्हणजे तुम्ही वर जाऊन पाहू शकत नाही एक्झॅक्टली ते मेजर कसं करतात, बट खाली फक्त माहिती दिली. सो आपण एक्सपिरियन्स इथे नाही करू शकत, कारण हे सगळं आता त्यांनी बंद करून टाकलं. ते आपल्याकडे शेंगदाणे आहेत ना अक्षय, ते खारुताई घेते बघा हातातून. जंतर मंतर अथवा यंत्र मंदिर या खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बांधल्या गेलेल्या वास्तू आहेत. इसवी सन 1724 ते 1735 या दरम्यान जयपूरचे महाराजे जयसिंग यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा या 5 शहरांमध्ये या वेधशाळा बांधल्या. यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रातील तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित व भाकीत करणे हा होता. सोय आहे चक्रयंत्र. यामध्ये प्रत्येक इथे ना वेगवेगळ्या राशींची नावं लिहिलेली आहेत इकडे. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे विराळ सम्राट यंत्र, तर इथे ॲक्च्युली कसं आहे, सूर्याची जी किरणं पडतात त्यानुसार जी सावली आहे त्या सावलीवरून टाईम इथे कॅल्क्युलेट केला जातो. आणि हा इतका ॲक्युरेट आहे की मला वाटतं फक्त 2 सेकंदाचा आपल्या घड्याळात आणि याच्यात हा फरक असेल. असं हे एवढं मोठं यंत्र फक्त सूर्याच्या प्रकाशावरून पडणाऱ्या सावलीवरून टाईम कॅल्क्युलेशनसाठी बनवलं गेलं होतं. यंत्र बघितलं ते झाल्यानंतर पुढे अजून एक यंत्र आहे. सो हे पण आय थिंक टाईम कॅल्क्युलेशनसाठीच केलेलं आहे. सगळी तशीच दिसत आहेत. सो आपल्या हे जे दिसतंय ना, हे आय थिंक आपल्या जे राशी आहेत ना त्यांचं लोकेशन ट्रेस करण्यासाठी कदाचित बनवलं गेलं असेल हे सगळं. याची माहिती तुम्हाला मी देईन व्हिडिओच्या नंतर, कारण आम्ही आज गाईड हायर केला नाही, त्यामुळे थोडा इश्यू झाला आहे की आम्हाला कळत नाही एक्झॅक्टली काय आहे. पण तुम्हाला सगळं दाखवतो आणि त्याची माहिती मी या व्हिडिओला तुम्हाला देणार आहे, पण ती नंतर रेकॉर्ड करून तुम्हाला देईन. सो आता सध्या आपण पुढे एक एक कशा प्रकारे यंत्र आहेत काय आहेत ते समजून घेऊया. आणि याच कारणामुळे जयपूरचे महाराजे जयसिंग
यांना सवाई ही पदवी देण्यात आली आणि तीच पदवी पुढे बाकी राजांना सुद्धा देण्यात आली. तेव्हापासून येथील प्रत्येक राजाला सवाई ही पदवी देण्यात येते. सवाई म्हणजे हुशार किंवा विद्वान. चल पुढे 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 रे. असे सगळ्या काय बघ अशा काचा आहेत सगळ्या काचा. हाय कुठे ते हाय कुठे संत्री इकडे पण संत्री आहे. आपण दुसरीकडे जायचो कुठेतरी. नाही बरोबर आहे. चला मी सांगतो ना. तो समोर उंच दिसतोय का तो हवा महल आहे एकदम टोक.